तर विद्यार्थी मित्रांनो, MPSC फुले या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, इयत्ता 12वी नवीन अभ्यासक्रम 2020 या अनुषंगानं आपण पर्यावरणशास्त्र, राज्यसेवा, PSI STI असिस्टंट कंबाईन, त्याचबरोबर सरळ सेवा या परीक्षेच्या दृष्टिकोनातून जे प्रश्न अपडेट आहेत, वारंवार विचारले जातात, मात्र त्यामधील अपडेट डेटा आणि पुरावेजन्य डेटा आपल्याला नवीन एडिशनमधूनच सादर करावा लागतो. तर या व्हिडिओचा आपण एक भाग पूर्वी बनवलेला आहे, तो डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. जर तुम्ही पाहिला नसेल तर पाहून घ्या. आज आपण दुसऱ्या भागाला सुरुवात करत आहोत. चला तर मग सुरुवात करूया. आपण यापूर्वी प्रकरण 1 पाहिलेलं आहे. आता प्रकरण 2 मध्ये आपण जाणार आहोत. एडिशनबद्दल मी बोललेलो आहे. या वर्षीचं हे 21 एप्रिल 2020 रोजी प्रकाशित केलेलं एडिशन आहे आणि कोरोना व्हायरसच्या धर्तीवर हे एडिशन लवकरच PDF फॉर्मॅटमध्ये सर्वांना उपलब्ध करून दिलेलं आहे. जर हे PDF फॉर्मॅटमध्ये तुम्हाला हवं असेल तर त्या व्हिडिओची सुद्धा लिंक मी दिलेली आहे. कशा पद्धतीनं तुम्हाला 1ली ते 12वी पर्यंत वेगवेगळ्या 10 माध्यमांमध्ये बालभारतीच्या साह्यानं हे पुस्तकं उपलब्ध करून दिलेली आहेत. ते पुस्तकं तुम्ही डाउनलोड करू शकता आणि त्याचा व्यवस्थितरित्या अभ्यास तुम्ही करू शकता. राज्यसेवेच्या दृष्टिकोनातून हा अतिशय महत्त्वाचा अभ्यास ठरू शकतो आणि बेसिक बाबी यामध्ये सर्व तुमच्या क्लिअर होऊन जातील. जर आपण पाहिलं तर एकंदरीत पहिलं प्रकरण आपण क्लिअर केलेलं आहे. आता सध्या आपण दुसऱ्या प्रकरणापर्यंत आलेलो आहोत आणि हे दुसरं प्रकरण तुमच्या समोर आहे. प्रकरणाचं नाव आहे पर्यावरणीय प्रदूषण. वायू प्रदूषण, हवामान बदल, मृदा प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, घनकचरा व्यवस्थापन या बाबीची यामध्ये महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे. तर या ठिकाणी ज्या आपल्याला महत्त्वपूर्ण व्याख्या या परीक्षेच्या दृष्टिकोनातून पाहायच्या त्या म्हणजे प्रदूषण म्हणजे नेमकं काय, तर हे आपल्याला या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे. हवा, पाणी, माती, भौतिक, रासायनिक आणि जैविक वैशिष्ट्यांमध्ये जे काही अनिष्ट बदल झाल्यामुळे सजीवांवर त्याचा हानिकारक परिणाम होतो, अशा परिस्थितीला आपण प्रदूषण असं म्हणतो. आणि याला जोडून एक प्रदूषकाची व्याख्या आहे, ती सुद्धा आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. कोणताही घन असेल, द्रव असेल, वायुरूप कचरा असेल, तर या घन, द्रव, वायू रूप असलेल्या ज्या काही पदार्थामुळे जर वातावरणाची हानी होऊन मानव किंवा सजीव प्राणी, वनस्पती किंवा मालमत्ता यावर जर त्याचा विपरीत परिणाम होत असेल तर त्याला आपण त्या पदार्थाला, त्या बाबीला, त्या नैसर्गिक घटकाला, त्या वायूला आपण प्रदूषक असं म्हणतो. तर या दोन व्याख्यामधील फरक आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढच्या बाजूला आपल्याला ज्या महत्त्वपूर्ण बाबी आणखीन पाहायच्या त्या म्हणजे विषारी वायू. जनरली वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड, सल्फर ऑक्साईड, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन आणि संप्लवित सेंद्रिय संयुगे, तर हे विषारी वायू वातावरणामध्ये असल्याचं आपल्याला दिसून येतं. याशिवाय वातावरणामध्ये काही विषारी धातूसुद्धा असतात, ज्याच्यामध्ये शिसे, जस्त, लोह आणि क्रोमियम यांचा प्रामुख्याने समावेश होतो. याशिवाय कृषीची जी काही प्रदूषके आहेत मित्रांनो, या बाबी मी मुद्दाम वाचून दाखवतोय, त्या तुम्हाला सांगतोय. याच्या पाठीमागचं कारण म्हणजे या परीक्षेमध्ये विचारल्या जाऊ शकतात खालीलपैकी कोणते धातू प्रदूषक नाही, खालीलपैकी कोणते कृषी प्रदूषक नाही, योग्य जोड्या लावा, अशा पद्धतीची विधानं आपल्याला विचारली जाऊ शकतात आणि त्या उत्तराच्या दृष्टिकोनातून आपण बोलतोय. कीटकनाशके, कृषी प्रदूषके आपण पाहतोय. कीटकनाशके, तणनाशके, बुरशीनाशके आणि रासायनिक खते हे जे आहेत यामुळं पर्यावरणाचा ऱ्हास होतो, मानवावर याचे विपरीत परिणाम होतात आणि म्हणून यांना आपण कृषी प्रदूषके म्हणून ओळखतो. याशिवाय जर आपण इतर बाबी पाहिल्या तर दुसरी बाब म्हणजे या प्रकरणामध्ये दिलेली सफर नावाची एक बाब दिलेली आहे, SAFAR. तर ही सफर जी संकल्पना आहे हा एक प्रकल्प आहे. हा प्रकल्प हवेच्या गुणवत्तेची स्थिती नेहमी याच्यावर अपडेट रिपोर्ट देत असतो आणि त्यामुळं आपल्याला हवेची जी स्थिती आहे तर याविषयी माहिती मिळत असते. आपण हवा प्रदूषण होऊ नये, हवा दूषित होऊ नये आणि विपरीत परिणाम होऊ नयेत म्हणून हवा प्रदूषण
प्रतिबंधक कायदा 1981 मध्ये पारित सुद्धा केलेला आहे. आपण जर विचार केला तर 2050 पर्यंत जगाचे तापमान या वेगवेगळ्या प्रदूषणामुळे ग्लोबल वॉर्मिंगच्या इफेक्टमुळं 1.5 ते 4.5 अंश सेल्सिअसपर्यंत वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि जर अशा पद्धतीचं तापमान वाढलं तर आपले शेजारी असणारं, जसं आपण आज रोजी पाहतोय इंदिरा पॉईंट सुनामीमध्ये भारतातील दक्षिणेचं टोक हे नष्ट झालेलं आहे, ते पाण्यामध्ये बुडू लागलेलं आहे. तशाच पद्धतीनं जे आपल्या शेजारी असणारे माले आहे, त्याचबरोबर लक्षद्वीप, अंदमान निकोबार यासारखी बेटे आणि तत्सम देश हे पाण्यामध्ये, ज्यांची समुद्रसपाटीपासून उंची कमी आहे, तर ते पाण्यामध्ये जाऊ शकतात. तर याच्यावर काम करत असताना दिसत आहे. आता हरित ज्याला आपण हरितगृह वायू म्हणतो, तर त्यामध्ये प्रामुख्याने जो सर्वाधिक कारक क्लोरोफ्लोरोकार्बन हा मानवनिर्मित आहे. हा प्रश्न परीक्षेला बऱ्याच वेळेला आलेला आहे. त्याचबरोबर कार्बन डायऑक्साईड, मिथेन, नायट्रस ऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड. या ठिकाणी ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की हरितगृह वायू परिणाम करणारे घटक किंवा वायू कोणते, तर कार्बन डायऑक्साईड, मिथेन, नायट्रस ऑक्साईड आणि सल्फर डायऑक्साईड. याचबरोबर मानवापासून निर्माण करण्यात आलेला मोठ्या प्रमाणामध्ये हानिकारक ठरणारा क्लोरोफ्लोरोकार्बन हा सुद्धा या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि यामुळं वेगवेगळ्या प्रकारचे आजार होतात. मात्र परीक्षेच्या दृष्टिकोनातून जो डाटा आहे महत्त्वाचा, तर तोच आपण या ठिकाणी पाहतोय. आपण जर पाहिलं तर ध्वनी प्रदूषणसुद्धा मानवी जीवनामध्ये अतिशय विपरीत परिणाम समस्या निर्माण करत असताना आपल्याला दिसून येतं. आवाज म्हणजेच ध्वनीची जी काही आहे काउंट करण्याचं किंवा ध्वनीचं मोजमाप करण्याचं जे एकक आहे त्याला डीबी म्हणतात. डीबी म्हणजेच डेसिबल. हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. जनरली 80 dBपेक्षा जास्त आवाज हा गोंगाट बनू शकतो, म्हणून 80 dBपेक्षा कमी आवाजामध्ये आपण बोलणं अपेक्षित आहे. आणि जनरली जे आपण संवाद साधतो तर तो जवळपास 60 dB इतक्या क्षमतेचा असतो. या ठिकाणी तुमच्यासमोर वेगवेगळ्या प्रकारचे आवाज आणि त्यामध्ये असणारे आरोग्यविषयक दृष्टिकोन तुमच्यासमोर दिलेले आहेत. यापेक्षा वेगळं म्हणजे केंद्रीय प्रदूषक मंडळ. हे जे केंद्रीय प्रदूषक मंडळ आहे तर हे पूर्ण एकूण देशामध्ये कार्यरत आहे. महाराष्ट्रामध्ये याचं जे काही मुख्यालय आहे तर ते मुंबई या ठिकाणी आहे. आणि मुंबईप्रमाणेच एकूण देशाच्या 8 वेगवेगळ्या शहरांमध्ये याची 8 ठिकाणी सेंटर आहेत, म्हणजेच मुख्यालय आहेत. म्हणजे केंद्रीय प्रदूषण मंडळ. तर याला CPCB या नावानं सुद्धा ओळखलं जातो, ज्याचं की सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड असं म्हणून याला ओळखलं जातं. आणि याची एकूण 8 मुख्यालय आहेत, हे लक्षात ठेवावं. पुढे जर आपण पाहिलं तर बऱ्याच बाबी आपल्याला या प्रकरणातून समोर येतात, ज्याच्यामध्ये हरितपट्टा ही एक संकल्पना समजून घेणं गरजेचं आहे. हरितपट्टा ही कुठली कन्सेप्ट आहे, तर हरितपट्टा म्हणजे ज्या ठिकाणी आपण ध्वनी प्रदूषण निर्माण होतं किंवा वातावरणामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वायू जास्त मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण होतात आणि जे मानवी जीवनासाठी, मानवी आरोग्यासाठी हानिकारक असतात, तर त्या ठिकाणी हरितपट्टे निर्माण करण्याची संकल्पना आहे. हरितपट्टे म्हणजे नेमकं काय, तर वातावरणामध्ये जो ध्वनी प्रदूषण आहे, जे वायू प्रदूषण आहे, तर याला कंट्रोल करण्यासाठी वेगवेगळ्या वनस्पतींची लागवड करणं. आणि या हरितपट्ट्यामध्ये ज्या वनस्पती लागवड केली जातात तर त्या वनस्पती काही विशिष्ट प्रकार असतात आणि त्यामध्ये ज्या आपल्या सर्रास आजूबाजूला असतात त्या वनस्पतीचा समावेश आहे. जसं की कडुलिंब आहे, ऑस्ट्रेलियन बाबूळ आहे, आंबा आहे, कारंज आहे, बांबू आहे, वड आहे, पिंपळ आहे आणि उंबर आहे. तर या वनस्पतीचा समावेश हरितपट्ट्याची निर्मिती करण्यासाठी होतो. परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो की खालीलपैकी कोणत्या वनस्पतीचा वापर हरितपट्ट्याची निर्मिती करत असताना होत नाही. कडुनिंब, ऑस्ट्रेलियन बाबूळ, आंबा, कारंज, बांबू, वड, पिंपळ आणि उंबर या वनस्पती हरितपट्ट्यासाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत, हे लक्षात ठेवा. ध्वनी प्रदूषणाचं नियंत्रण करण्यासाठी आणि देखरेख करण्यासाठी वेगवेगळ्या नोडल एजन्सीज कार्य करत असतात. आणि ही जी नोडल एजन्सी आहे तर हे याच्यासाठी वेगळी काही अशी एजन्सी नसून याला नोडल एजन्सी म्हणून ओळखलं जातं. आणि हे नोडल एजन्सी म्हणून कोण काम पाहतं, तर त्या भागामध्ये असणारे पोलीस स्टेशन हे
ध्वनी नियंत्रणीचं देखरेख करत असतात आणि त्या नोडल एजन्सी म्हणून काम करत असतात. यानंतर दुसरं महत्त्वाची जी कन्सेप्ट आहे तर ती म्हणजे गांडूळ खताला वर्मी खत किंवा वर्मी कंपोस्ट या नावानं ओळखलं जातं. तर ही संकल्पना महत्त्वाची आहे. गांडूळ खताला खालीलपैकी डॅश डॅश या नावाने ओळखलं जातं, तर ते वर्मी खत या नावानं. त्याचबरोबर नगरपालिका घनकचरा व्यवस्थापनासाठी पूर्ण अखंड भारतवर्षामध्ये 2000 कायदा करण्यात आला. त्यामध्ये परत 2016 सुधारणा करण्यात आलेली आहे. कचऱ्याची विल्हेवाट लावणं, व्यवस्थितरित्या त्याचं जे काही आहे तर ते विभागीकरण करणं, विलगीकरण करणं आणि कचऱ्यावर वेगवेगळ्या प्रकारचे प्रकल्प उभा करून त्याला वापरात आणणं, तर ही संकल्पना या ठिकाणी महत्त्वपूर्ण ठरते. महाराष्ट्र सरकारने 23 मार्च 2018 रोजी प्लास्टिक प्रदूषण रोखण्यासाठी कायदा केलेला आहे. म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये 23 मार्च 2018 पासून प्लास्टिकवर बंदी आहे. सरळ परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की प्लास्टिक बंदीचा कायदा महाराष्ट्र सरकारने केव्हा पारित केलेला आहे, तर 23 मार्च 2018. आणि यामध्ये पहिला गुन्हा जर केला तर 5,000 रुपये दंड, दुसऱ्या गुन्ह्यासाठी परत 10,000 रुपये दंड आणि तिसरा गुन्हा असेल तर 25,000 रुपये दंड. आणि यापेक्षा वेगळं म्हणजे त्या व्यक्तीला तुरुंगवास या दंडासोबत सुद्धा दिला जाऊ शकतो, होऊ शकतो. यामध्ये 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीची जर तुम्ही प्लॅस्टिकची पिशवी वापरत असाल किंवा कोणत्याही प्रकारचं प्लॅस्टिक जर वापरत असाल कशाचं कोटिंग करण्यासाठी किंवा आणखीन इतर घटकांसाठी, तर त्यावर बंदी घालण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रामध्येच एक आदर्श बाब यामध्ये आपल्याला दिसून येते की सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला या ठिकाणी कचरा व्यवस्थापन करून महसूल मोठ्या प्रमाणामध्ये मिळवला जातो. 2017चा राज्य शासनाचा वसुंधरा पुरस्कार सुद्धा वेंगुर्ला या नगरपालिकेला मिळाल्याचं, या शहराला मिळाल्याचं आपल्याला दिसून येतं. वेंगुर्ला शहरास स्वच्छ भारत उद्यान म्हणून ओळखलं जातं. मग महाराष्ट्रामधलं शहर आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. त्याचबरोबर वेंगुर्ल्याविषयी सरळ प्रश्न विचारला जाऊ शकतो की स्वच्छ भारत उद्यान म्हणून कोणत्या शहराला ओळखलं जातं, तर या ठिकाणी त्याचं उत्तर असेल वेंगुर्ला या शहराला स्वच्छ भारत उद्यान म्हणून ओळखलं जातं. त्यानंतर शाश्वत विकास. एकंदरीत जर आपण पाहिलं शाश्वत विकास म्हणजे काय, तर असा विकास जो सध्याच्या पिढीतील गरजांची पूर्तता करताना भावी पिढीतील गरजांची पूर्तता आणि त्या क्षमतेला धक्का न पोहोचवता विकास होतो, तर त्या संकल्पनेला आपण शाश्वत विकास असं म्हणतो. म्हणजे आज रोजी आपल्या गरजा पूर्ण करायच्या आहेत, मात्र ओरबडून निसर्गाची लूट करायची आणि त्यामुळं भावी पिढीला धोके निर्माण करून ठेवायचे. मग ते पर्यावरणाच्या ऱ्हासाच्या संदर्भात असतील किंवा प्रदूषण वेगवेगळ्या प्रकारचे असतील किंवा ओरबडून आपण नैसर्गिक संसाधनांचा वापर करून ती धोक्यात आणायची, ती संपुष्टात आणायची. तर अशा प्रकार न करता आत्ताच्याही पिढीचा आपण गरजांची पूर्तता करायची, मात्र भावी पिढींना या ओरबडून घेतलेल्या संसाधनामुळे त्यांच्या क्षमतेला धक्का लागणार नाही याकडे सुद्धा आपल्याला लक्ष ठेवायचं आहे. याला आपण शाश्वत विकास असं म्हणतो. शाश्वत विकासाची ध्येय 2015 साली संयुक्त राष्ट्रसंघाच्या आम सभेने निश्चित केलेली आहेत. तर ही एकूण 17 ध्येय निश्चित केलेली आहेत 2015 साली. आणि 17 ध्येयांचा जर आपण विचार केला तर वेगवेगळ्या प्रकारची 17 ध्येय आहेत, ज्याच्यामध्ये मी वेगात म्हणजे हे थोडक्यामध्ये वाचून दाखवतो. जे की 17 ध्येय हे तुमच्या समोर आहेत, जे तुम्ही पाहू शकता. 17 ध्येयामध्ये महत्त्वपूर्ण बाब म्हणजे सर्व प्रकारच्या ठिकाणावरून गरिबीचे निर्मूलन करणे, भूक मिटवणे, अन्न सुरक्षा प्रदान करणे, आरोग्य जीवन सुनिश्चित जीवन प्रदान करणे, सर्वसमावेशक व गुंतागुंतीचे निर्बंध बाजूला काढून गुणवत्तापूर्ण शिक्षण निर्माण करणं, लैंगिक समानता व महिलांचे सबलीकरण, पाणी स्वच्छता व संसाधनांची उपलब्धता करणे, आर्थिक वाढीची चालना, सर्वांना परवडणारी शाश्वत ऊर्जा, पायाभूत सुविधा आणि औद्योगिकरणास चालना, देशातील अंतर्गत असमानता दूर करणे, मानवी शहर किंवा वस्त्या यामध्ये सर्वसमावेशकता सुरक्षितता निर्माण करणे,
उत्पन्न आणि उपभोगाच्या गुंतवणुकीची शाश्वती निर्माण करणे, हवामान बदल व त्याच्या दुष्परिणामांना रोखणे, त्यावर उपाययोजना करणे, महासागर व समुद्र यांचे संवर्धन करणे, भूपृष्ठ परिसंस्था यांचा शाश्वत विकास करणे, वाळवंटीकरण होऊ नये, जमिनीचा ऱ्हास होऊ नये यासाठी जैवविविधतेची हानी रोखणे, शांततापूर्वक आणि सर्वसमावेशी समाजव्यवस्था निर्माण करणे आणि शेवटचं जर पाहिलं तर जागतिक भागीदारीसाठी साधने विकसित करणे. तर अशा पद्धतीची जी काही आहेत तर 17 एकूण याच्यामध्ये वैशिष्ट्ये राज्यसेवेला जर तुम्ही पाहिलं, मी प्रश्नपत्रिकांचं एक्सप्लेनेशन याच्या अगोदर दिलेली आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर त्याच्यामध्ये विचारलेले आहेत की खालीलपैकी कोणते शाश्वत विकासाचे उद्दिष्ट आहेत. तर शाश्वत विकासाची एकूण 17 उद्दिष्टे मी आताच तुमच्यासमोर हे केली. आता विकसनकेला आपण जे विकसित देश आहेत हे विकसनशील देशापेक्षा 50 पटीनं अधिक या ठिकाणी नैसर्गिक संसाधनांचा वापर करत असताना आपल्याला उदाहरण अमेरिकेचं जर आपण उदाहरण पाहिलं, अमेरिकेकडे 4% लोकसंख्या आहे, मात्र जगातील एकूण संसाधनाच्या वापरामध्ये 25% संसाधने हे फक्त एकटा अमेरिका देश आपल्याला करत असताना दिसून येतो. यावरून सरळ आपल्याला लक्षात येऊ शकतं की विकसित देश, विकसनशील देश, अविकसित देश यांच्यामध्ये असणाऱ्या संसाधनांचा, नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर मोठ्याने करत असताना दिसून येतात, मोठ्या प्रमाणात होतो. अपारंपरिक ऊर्जा साधने हे सुद्धा या ठिकाणी दिलेली आहेत. तर अपारंपरिक ऊर्जा साधने जर आपण पाहिली तर याच्यामध्ये सौर ऊर्जा, गोबर गॅस, पवन ऊर्जा तर यांचा यामध्ये समावेश होतो. कापूस हे तंतुमय पिकातील महत्त्वाचे पीक आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, भारतात कापूस हे रोग आहेत तर या 162 रोगांचा वेगवेगळ्या टप्प्यामध्ये हल्ला होत असताना आपल्याला दिसून येतं. कापसाचे सर्वाधिक नुकसान करणारा एक घटक म्हणजे बोंडअळी आहे आणि सरळ प्रश्न विचारले जाऊ शकतात. मग यावर पर्यायी प्रभावी उपाय म्हणून बीटी कापूस हे एक वेगळ्या प्रकारचं वाण जागतिक स्तरावर याची जी काय मोठ्या प्रमाणामध्ये लागवड केली जाते आणि हे अतिशय महत्त्वाचं एक पूरक शेतीसाठी उदाहरण ठरतं, ज्याच्यामध्ये कीटकनाशक जे आहेत तर ते फवारण्याची आपल्याला आवश्यकता भासत नाही आणि बोंडअळीवर आपल्याला नियंत्रण मिळवता येतं. त्यानंतर सिक्कीम हे भारतातील पहिले सेंद्रिय शेती करणारे राज्य आहे. हा प्रश्न बऱ्याच वेळेला सरळ सेवा परीक्षेमध्ये आलेला आहे, त्याचबरोबर कंबाईनमध्ये सुद्धा विचारलेला आहे. कीटकनाशकांपैकी फक्त 2% किंवा त्यापेक्षा कमी हे कीटकनाशक त्या किडीपर्यंत पोचतं. बाकी जमिनीचे पोषणद्रव्य आणि जमिनीचं प्रदूषण करणे किंवा जमीन दूषित करणे यासाठीच ही कार्य करत असताना आपल्याला दिसून येतात. यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ठिबक सिंचनाद्वारे जर आपण जमिनीला पाणी दिलं तर जवळपास मोकाट पद्धतीच्या तुलनेमध्ये 80% पाणी हे या ठिकाणी आपल्याला वाचत असताना दिसून येतं. यानंतर पुढं जर आपण पाहिलं तर या 4Rची कन्सेप्ट आपल्याला दिसून येते. हा प्रश्न अतिशय महत्त्वपूर्ण आहे. जीवन जगत असताना आपण या 4R तत्वाचे पालन करावे असा आपल्याला संकेत दिलेला आहे. खालीलपैकी कोणता 4Rचा घटक आहे किंवा नाही हे आपल्याला विचारलं जाऊ शकतं. तर रिड्यूस, रियूज, रिसायकल आणि रिकवर तर या 4 कन्सेप्टला 4R असं म्हटलेलं आहे. रिड्यूस म्हणजे जो आपण वापर करतो तो मर्यादित प्रमाणात करावा किंवा कमी करावा. रियूज म्हणजे पुन्हा त्या वापरलेल्या नैसर्गिक संसाधनांचा पुनर्वापर करावा. उदाहरणार्थ आपण पाणी वापरलेलं आहे, सांडपाणी म्हणून ते तसंच वाहून न जाऊ देता परत त्याला कशा पद्धतीनं रेन हार्वेस्टिंग करता येईल. पावसाचं पाणी आपण शेतीसाठी वापरलेलं आहे, मात्र शेतीतून आता वाहून जे पाणी जातं आहे तर त्याला परत रियूज आपण कसं करू शकतो तर हे सांगितलेलं आहे. रिसायकल पुन्हा त्याचं पुनर्चक्र आपण कशा पद्धतीनं निर्माण करू शकतो तर त्याकडं सुद्धा आपल्याला लक्ष द्यायचं आहे. जसं प्लॅस्टिक आपण वापरलं परत त्या प्लॅस्टिकला आपण जमा करून किंवा ग्लास आपण जमा करून किंवा आणखीन तत्सम पदार्थ जमा करून परत आपण त्यांना कारखान्यामध्ये वितळवून लोखंड असेल, काच असेल, प्लॅस्टिक असेल त्यांच्यापासून परत वस्तू जर बनवल्या तर ते पुनर्चक्र आपण ज्याला आपण रिसायकल असं म्हणतो. आणि रिकवर पुनर्प्राप्ती करणे तर या बाबीसाठी आपण याच्यावर काम करू शकतो. याला 4R प्रणाली असं म्हटलं गेलेलं आहे. पुढं जर आपण पाहिलं तर
जे काही जागतिक संयुक्त संघटनेनं आपल्याला दिलेले निर्देश आहेत आणि शाश्वत विकासाची जी आपले 17 उद्दिष्ट आहेत, तर त्या दृष्टिकोनातून भारताने बऱ्याच पद्धतीची पहल केलेली आपल्याला दिसून येते. त्यामध्ये पहिलं पाऊल म्हणजे स्वच्छ भारत अभियान. 2 ऑक्टोबर गांधीजींच्या जयंती दिवशी, गांधीजींचा जो जन्मदिवस, तर त्या दिवशी ही 2014मध्ये सुरू केलेली संकल्पना आहे. या दिवशी पूर्णपणे भारतामध्ये जो काही कचरा आहे तर तो स्वच्छतेसाठी आपण विकासात्मक पावलं आखलेली आहेत आणि ही योजना आपण स्वच्छ भारत अभियान म्हणून सुरू केलेली आहे. त्यानंतर महिला सक्षमीकरण करण्यासाठी बेटी बचाव बेटी पढाव ही 22 जानेवारी 2015मध्ये प्रधानमंत्री यांनी ही योजना सुरू केलेली आहे. आपण जर पाहिलं तर 4 आणि 5 हे 2 जे काही आपले शाश्वत विकासाचे उद्दिष्ट आहेत तर यांच्या प्राप्तीसाठी हे महत्त्वपूर्ण ठरतं. त्यानंतर पुढं जर पाहिलं तर उज्ज्वला योजना ही 1 मे 2016मध्ये पंतप्रधानांनी सुरू केलेली योजना आहे. हे उद्दिष्ट क्रमांक 5 आपल्याला जे काही आहे दारिद्र्य रेषेखालील लोकांचं प्रमाण आणि त्यांना क्वालिटी जीवन आपण प्रोव्हाइड करण्यासाठी हे वापरू शकतो, त्या दृष्टिकोनातून हे टाकलेलं पाऊल आहे. त्यानंतर दुसरं जे आहे तर प्रधानमंत्री आवास योजना. हे जर आपण उद्दिष्ट पाहिलं तर या उद्दिष्टांमधून आपल्याला जवळपास आपण 2 कोटी लोकांना परवडणाऱ्या दरामध्ये घरं 2022पर्यंत उपलब्ध करून देत आहोत. 2015मध्ये पंतप्रधानांनी ही योजना सुरू केलेली आहे. आणि शाश्वत विकासाच्या यादीमधलं उद्दिष्ट क्रमांक 11 तर हे आपण यामार्फत पूर्ण करत असताना दिसून येतं. त्यानंतर 5वी आहे सर्व शिक्षा अभियान. तर ही योजना 6 ते 14 वयोगटातील मुलांना प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचे 2010मध्ये हे आपण लॉन्च केलेलं आहे आणि हे उद्दिष्ट क्रमांक 4ची पूर्ती करत असताना दिसून येतं. नंतरची योजना आहे जून 2014मध्ये आपण सुरू केलेली नमामि गंगे अभियान किंवा नमामि गंगे योजना. आपण नद्यांचं पुनरुज्जीवन, पाण्याचं संवर्धन, त्याचबरोबर पाण्याचं प्रदूषण कमी करणे, त्यावर प्रभावी उपाययोजना करणे या दृष्टिकोनातून आपण ही योजना सुरू केल्याचं दिसून येतं. तर एकंदरीत जर विचार केला तर आपण मोठ्या प्रमाणामध्ये आपले शाश्वत विकासाचे उद्दिष्टे गाठण्यासाठी प्रयत्न करत आहोत. नंतर जर आपण पाहिलं तर अतिशय महत्त्वाची बाब म्हणजे खारफुटीच्या ज्या वनस्पती असतात तर या वनस्पती इतर वनस्पतींच्या तुलनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कार्बनचं संचयन करत असतात, कार्बन साठवत असतात. उष्णकटिबंधीय वनस्पतीच्या तुलनेमध्ये जर त्यांचा विचार केला तर जवळपास 50 पट जास्त कार्बन ते साठवतात. त्यामुळं पर्यावरणपूरक वनस्पती म्हणून यांना ओळखलं जातं. समशीतोष्ण कटिबंधातील वनस्पती या उष्णकटिबंधातील वनस्पतींच्या तुलनेमध्ये 10 पट जास्त मोठ्या प्रमाणात कार्बन साठवतात. म्हणजे एकंदरीत खारफुटी वनस्पती ही सुनामीसारख्या मोठ्या नैसर्गिक आपत्तीपासून मानवाचं संरक्षण तर करतच असतात, मात्र या व्यतिरिक्त पर्यावरणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कार्बन शोषून घेण्याचं सुद्धा काम करत असतात. नंतर जी आपल्याला कन्सेप्ट एक दिलेली आहे ती म्हणजे जर आपण पाहिली तर प्रकरण क्रमांक 4मध्ये ही कन्सेप्ट आपल्याला दिलेली दिसून येते. या प्रकरणामध्ये उपभोक्ता शिक्षण, इको प्रणाली किंवा इको लेबलिंग ज्याला आपण म्हणतो तर ते तत्व या ठिकाणी दिलेलं दिसून येतं. आणि उपभोक्ता शिक्षण, तर उपभोक्ता शिक्षण म्हणजे काय तर ग्राहकाला परवडणारा खर्च आणि बजेट, त्याची क्षमता याविषयी खरेदी करण्याच्या बाबतीमध्ये त्याला दिलेले ज्ञान किंवा जागरूकता म्हणजे उपभोक्ता शिक्षण होय. तर ग्राहकाला आपण त्याची जी कॅपॅसिटी आहे, त्याची जी कॅपॅबिलिटी आहे त्याच्यानुसार बाजारामध्ये उपलब्ध असणाऱ्या वस्तूंबाबत त्याला जागरूकता करून देणे याला आपण उपभोक्ता शिक्षण असं म्हणतो. महत्त्वाची जर आपण पाहिली बाब तर कुठल्याही प्रकारची शेती करत असताना त्या शेतीसाठी आपल्याला NPK अतिशय महत्त्वाची असतात. आणि ही NPK जी आहेत तर शेतामध्ये हिरवी शेती करून आपण या NPKचं प्रमाण वाढवू शकतो. आणि हिरवी शेती करण्याच्या पाठीमागचं हे मुख्य उद्देश आहे, ज्यामध्ये नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम या बाबींचा जमिनीमधील साठा समृद्ध बनवण्याच्या दृष्टिकोनातून आपण पाऊल टाकत असतो. नंतर जर पाहिलं तर उपभोक्ता संरक्षण ज्याला आपण ग्राहक संरक्षण कायदा हा आपण 1986मध्ये केलेला आहे. IGBC, इंडियन ग्रीन बिल्डिंग काउन्सिलिंग. आणि ही जे आहे तर निवासी क्षेत्राचं नेतृत्व करते.
यामध्ये हरित इमारत, शाश्वत रचना या बाबींचा ही जी आहे संघटना किंवा हे जी आहे ऑर्गनायझेशन यावरही मोठ्या प्रमाणामध्ये कार्य करत असताना आपल्याला दिसून येते. आता हरित इमारत किंवा शाश्वत रचना म्हणजे काय? शाश्वत रचना हीच पर्यायी संकल्पना हरित इमारतीसाठी वापरली जाते. संसाधनांचा कार्यक्षम वापर, क्षेत्र निवड, रचना, बांधकाम, त्याचबरोबर देखभाल यामुळे मानवी आरोग्यावर होणारे परिणाम, तर या सर्वांचा यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विचार केला जातो. आणि यामध्ये सुद्धा मी जी वरच्या बाजूला सायकल सांगितलेली आहे 4Rची, तर ती याच्यामध्ये वापरली जाते. त्यानंतर पुढची जी संकल्पना आहे तर इको लेबलिंग. भारत सरकारने 1991 मध्ये पर्यावरणपूरक उत्पादनाची ओळख पटविण्यासाठी इको मार्क म्हणजेच ई लेबलिंग योजना सुरू केलेली आहे. ही सेंटेन्स अतिशय महत्त्वाची आहे. इको मार्क म्हणजेच ई लेबलिंग भारत सरकारने 1991 मध्ये ही सुरू केलेली आहे. पर्यावरणपूरक उत्पादन किंवा प्रोडक्ट वापरकर्त्याला, ग्राहकर्त्याला लवकर समजावं या दृष्टिकोनातून हे आपण वापरलेलं आहे. आणि इको मार्क ही जवळपास एकूण 16 उत्पादनासाठी आपण वापरत असतो. 16 उत्पादनावर मार्किंग करण्याची याला सुविधा करून दिलेली आहे. त्यानंतर दुसरी एक आहे जिला आपण ISO या नावानं ओळखतो. इको मार्कचं जे सिम्बॉल आहे तर तो लोगो मातीच्या भांड्याचा लोगो आहे, हे या ठिकाणी लक्षात ठेवावं आपण. ISO जे आहे तर ISO याला आपण ISO 14000 या नावानं सुद्धा ओळखतो. आंतरराष्ट्रीय स्तरावरील ही संस्था असून वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था जर पर्यावरणपूरक आणि अनुकूलन सुस्थितीमध्ये संस्थेची निर्मिती करत असतील तर त्यांना ISO मार्क प्रदान करण्यासाठी ही संस्था मोठ्या प्रमाणामध्ये कार्य करते. उत्साही वातावरण, नैसर्गिक संसाधनांचं संरक्षण आणि पर्यावरणपूरक मानवी आरोग्य निर्माण करण्यासाठी ही संस्था वचनबद्ध कार्य करत असते. त्यानंतर पुढची एक जी संकल्पना आहे किंवा संस्था आहे ती म्हणजे EIA. तर ही जी संस्था आहे पर्यावरणीय परिमाणांचे मूल्यांकन करणे, एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट म्हणून हिला ओळखलं जातं EIA. हिची स्थापना 1994 साली झालेली आहे. 2006 पासून ही संस्था उद्योग, खाण, सिंचन, वीज, वाहतूक अशा जवळपास एकूण 40 क्षेत्रामध्ये काम करत असताना दिसून येते. या संस्थेचं A आणि B अशा 2 भागामध्ये वर्गीकरण केलेलं आहे. त्यानंतर हरित लेखापरीक्षण ज्याला आपण ग्रीन ऑडिट म्हणतो. जसं फायर ऑडिट आहे तसं ग्रीन ऑडिट आहे. आणि ग्रीन ऑडिट हे सर्व संस्थांनी पर्यावरण विषयक समस्यांचे निवारण करावे या अनुषंगानं ग्रीन ऑडिट ही संकल्पना राबवली आहे. यामध्ये कचऱ्याची विल्हेवाट, जलसंधारणाची उपलब्धता, ऊर्जेचा वापर आणि परिस्थितिकीय ज्याला आपण जैवविविधतेचा ह्रास कशा पद्धतीनं होतो किंवा त्यापासून संरक्षण होते, तर या 4 अँगलवर काम करणारी ही हरित लेखापरीक्षण किंवा ग्रीन ऑडिट असतं. ग्रीन ऑडिट हे पर्यावरण पूरक आहे हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कचरा, जल, ऊर्जा आणि परिस्थितिकीय ज्याला आपण जैवविविधता असं म्हणतो तर यावर काम करते. भारतामध्ये जैवविविधतेचा कायदा 2000 मध्ये पारित केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, उर्वरित भाग दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण पाहू जो की व्हिडिओ क्रमांक 3 असेल. यामध्ये व्हिडिओ क्रमांक 1 ची लिंक दिलेली आहे. शिवाय पुस्तक डाउनलोड करून घेण्यासाठी त्याचीही लिंक खालच्या बाजूला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. नक्की या अगोदरचा व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर पाहून घ्या. थांबूया. धन्यवाद.